हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आज आपण जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊजचं माप कसं घ्यायचं ते पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूयात. तर मी या ठिकाणी वही घेतली आहे आणि स्केच पेन घेतला आहे. तर आपण आता सर्वात पहिल्यांदा ब्लाऊजच्या ज्या भागांची मापे घेणार आहोत त्यांची नावे वहीवर लिहून घेऊयात. सर्वात पहिल्यांदा उंची, छाती, कमर, मागचा गळा, पुढचा गळा, बाही उंची, बाही घेर, शोल्डर, मुंडा आणि लास्ट कटोरी. आपण कटोरी ब्लाऊजचं माप घेणार आहोत त्यामुळे कटोरी लिहिली आहे. चला तर मग आता ब्लाऊजचं आपण माप घेऊयात. तर मी हा ब्लाऊज घेतला आहे आणि आता आपण याचं माप घेणार आहोत. सगळ्यात आधी आपण हुक लावून घेऊ जेणेकरून आपल्याला माप व्यवस्थित घेता येईल. अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज पहिला पॅक करून घ्यायचा आहे. त्यानंतर ब्लाऊज उलटा करायचा आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची मोजायची आहे. आता मी टेप घेते. तर उंची आपल्याला कशी मोजायची आहे, ही जी टेप दिसते इथून आपल्याला टेप पकडायचा आणि तिथून इथपर्यंत. ह्या ब्लाऊजची उंची आहे 12.5. तर आपण वहीवर लिहून घेऊयात. त्यानंतर आपण छाती मोजणार आहोत. छाती कशी मोजायची, तर हा जो छातीचा भाग आहे आपण ह्या साईडला एक्स्ट्रा पट्टी काढलेली असते हुक लावण्यासाठी. ह्या भागापासून इथपर्यंत आपल्याला छाती मोजायची आहे. तर आपल्या छातीचं माप आलं आहे 16. 16चे डबल 32 होतात आणि त्याचा चौथा भाग 8. तर आपल्याला घ्यायचं आहे 8.5. थोडंसं एक्स्ट्रा माप घेतोय आपण, पण हा हुक त्यासाठी पॅक करायला लागतो. इथून टेप पकडायचंय इथपर्यंत आणि थोडासा असं तणवायचा आहे ब्लाऊज. सोळा प्लस 16 32. 32चा चौथा भाग आपला येत आहे 8. तर मी या ठिकाणी 8.5 घेतले आहे. थोडंसं मी एक्स्ट्रा घेतलं आहे. मोजताना आपल्याला ब्लाऊज ओपन करायला लागणार आहे. कमर मोजताना आपल्याला ही हुक पट्टी आहे इथून असा टेप पकडायचा आहे अशा प्रकारे आणि इथून असं पूर्ण कमरेचा घेर आपल्याला मोजायचा आहे. तर कमर आली आपली 26. चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी या ठिकाणी चार्ट लिहिलेला आहे. 26 चा चौथा भाग 6.5 आहे. तर आपण 6.5 घेऊयात. 6.5. आता आपण मागचा गळा मोजणार आहोत. मागचा गळा आपण पहिले असं मोजायचो, इथून असं तसं काही करायचं नाही आपल्याला. तर आपली जेवढी उंची आहे त्याच्यामधून आपल्याला ही पट्टी किती इंचाची ठेवायची आहे तेवढंच मोजायचं. फक्त पट्टी
किती इंचाचे? 3 इंच. ब्लाऊजच्या गळ्याची मागची पट्टी आपल्याला 3 इंच ठेवायची आहे. मागचा गळा किती? 3 इंच पट्टी. त्यानुसार आपल्याला मागचा गळा कट करायचा आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा गळा. पुढचा गळा हा आपला नॉर्मल असतो. 5, 5.5, 6, 6.5 इथपर्यंत आपला गळा असतो. त्यापेक्षा जास्त डीप गळा नसतो. तर हा छोटा ब्लाऊज आहे, त्यामुळे याचा गळा आपण 5.5 घेणार आहोत. त्यानंतर आपण बघणार आहोत बाही उंची. तर बाही उंची कशी मोजायची? ही बाही आहे, ही इथून अशी पकडायची इथपर्यंत, अशी पूर्ण स्ट्रेट करून घ्यायची, सरळ करून घ्यायची आणि ह्या टिपेपासून आपल्याला बाही मोजायची असते. इथून टेप पकडायचा इथपर्यंत. तर आपली बाही उंची आले 4.25. तर बाही घेर बघूयात. तर बाही घेर असा इकडनं मोजला तर थोडासा हात कसा ताणून घ्यायचा, जेणेकरून कमी माप जास्त आलं तरी चालेल, पण कमी पडलं नाही पाहिजे. इथून टेप पकडायचा अशा प्रकारे इथपर्यंत. तर 5.25 बाही घेर आलाय आपला. 5.2. आता शोल्डर सगळ्या ब्लाउजांचा नॉर्मलच असतो. तर हा किती? 2.5. तर 5.5 आपल्याला शोल्डर घ्यायचा. मुंडा. तर मुंडा कसा मोजायचा? मुंडा आपल्याला अशा राऊंड पद्धतीने मोजायचा आहे. इथून टेप पकडायचा आपल्याला. तर आपला मुंडा येतोय 7. आणि आता आपण कटोरी मोजणार आहोत. तर कटोरी कशी मोजायची? इकडच्या साईडची कटोरी किती? 4.5. इकडे 5.25. तर आता आपण वहीमध्ये देखील लिहून कटोरी 26. आपल्याला 4.5 कटोरी बसवते, कारण हा ब्लाऊज खूप छोट्या साईज मध्ये आहे, जास्त मोठी साईज नाहीये. 5. तर आपण पूर्ण माप लिहून घेतले आहेत. उंची, छाती, कमर, मागचा गळा, पुढचा गळा, बाही उंची, बाही घेर, शोल्डर, मुंडा आणि कटोरी. अशा प्रकारे जुन्या ब्लाऊज वरून आपल्याला नवीन ब्लाऊज शिवण्यासाठी माप घ्यायला लागतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.